श्री स्वामी समर्थ. सर्व भक्तांनी स्वामी महाराजांची प्रार्थना करायची आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. आता गरम खूप होत आहे, घामाच्या धारा सुटत आहेत. अजून मे महिना यायचा आहे. असं काय हरकत नाही. तुम्हाला सर्वांना माहितीच असेल काश्मीरमध्ये काय अवस्था झाली ती. कारण याच्याबद्दल साधू संतांनी बोलायलाच हवं आहे. नाही बोललं तर लोकांपर्यंत आवाज पोचणार नाही. नुसतं राजकारण्यांचंच काम नाही आहे हा आवाज उचलणे, तर प्रत्येक साधू संतांचं हे काम आहे. तर हा आवाज प्रत्येक साधू संतांनी उचलायलाच हवा. बघा, आता जे काश्मीर आहे तिथे अनेक लोक फिरायला जातात. आता हे गरमीचे दिवस आहेत. प्रत्येकाला वाटतं सुट्टीच्या दिवसामध्ये फॅमिलीला घेऊन आपण तिथं जावं. प्रत्येकाला एक आनंद लुटावासा वाटतो. तो आपण बघायला गेलो तर निसर्ग हा एक हानिकारक पण असू शकतो. पहलगाम नावाचं एक गाव आहे तिथे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याच ठिकाणी आतंकवादी हल्ला झाला आणि जास्त करून आपल्या महाराष्ट्रामधले पण लोक आहेत, काही कल्याण डोंबिवलीचे आहेत, काही स्वामी भक्त पण आहेत. आता त्यांना काय माहिती नव्हतं हा हल्ला होणार आहे. पण हा हल्ला का झाला, कशामुळे झाला हे सर्वांनाच माहिती आहे. त्या काळामध्ये नारा द्यायचे हिंदू चीनी भाई भाई. हे काय सत्य आहे का? नाही. मग आता प्रत्येकजण बोलतं मुस्लिम आणि हिंदू हे भाऊ भाऊ आहेत. हे सत्य आहे का? नाही. कारण की बघा, लोक बोलतात, या अनेक जग बोलतं आतंकवाद्यांना जातपात नसते. मग तो मुस्लिम असो, हिंदू असो या इतर कुठल्या जातीचा असो, ते त्याला मारतातच. पण असं नाही आहे. तुम्ही पाहिलं का तिथं जात बघून मारत होते. म्हणजे जो हिंदू आहे, जर तो बोलला मी हिंदू आहे तर त्याला तिथंच गोळी मारायची. आणि काही बायांनी तर आपल्या कपाळावरच्या टिकल्या पण काढल्या तिथे, घाबरून आपला जीव, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. का? कारण की प्रत्येकाला जगावंसं वाटतं. प्रत्येकाला आयुष्य हे जे देवाने आपल्याला आयुष्य दिले सुंदर, हे चांगल्या पद्धतीने जगावं प्रत्येकाला वाटतं. म्हणून त्यांनी स्वतःच्या कपाळावरच्या टिकल्या काढल्या. आणि काही माणसं पण खोटे बोलत होते आम्ही मुस्लिम आहोत, पण त्यांनी अंगावरचे कपडे पण काढले त्यांचे आणि पाहिलं आतमध्ये झाकून हे मुस्लिम आहेत का नक्की हिंदू आहेत. आणि मग तिथं गोळी झाडली. मला सांगा, मग जात बघूनच गोळी मारली का नाही? जर यांना जातपात नसली असती तर यांनी तर सर्वांनाच मारलं असतं. तिथं दुकानदार होते, अनेक लोकांनी टेंट टाकलेले, कारण की आपल्यामुळेच तिथं धंदा होतो. आणि सर्वात जास्त आपले हिंदूच जातात तिथं फिरण्यासाठी. आणि त्यांनी जात पाहून हिंदू आहे अशा पद्धतीने पाहून लोकांवर अटॅक केला आणि गनिनी गोळ्या घातल्या. बरीच लोक मृत्युमुखी पावले. एक तर जोडपं असं होतं, 6-7 दिवस लग्नाला झाले आणि हनीमून करायला कुठे तिकडे काश्मीरला गेले. आणि तिथे गेल्यावरती
त्याच दिवशी त्याला गोळी घातली, म्हणजे त्याची जात बघून. जास्त बोलायचं नाही, थोडक्यात बोलूया आपण. पण सांगायचं कारण काय? आणि तुम्ही आम्ही काय करतो, नाही आपण एकत्र राहतो, आजूबाजूला राहतो, हे तुमच्या डोळ्यामध्ये ते दिसतं, तुमच्या मनात ते संशय उभे राहतात. असं नाही आहे बरं का. तुम्ही यांना कितीही प्रेमाने वागवा, यांना कितीही यांच्या डोक्यावरनं हात फिरवा, हे तुम्हाला गोळीच घालणार. जर यांच्या मजपोर आलं ना, हे लक्षात ठेवा, तुम्हाला मारणार म्हणजे मारणारच. ही काळ्या दगडीची पांढरेग आहे. फक्त आपला हिंदू एकत्र येत नाही. आपल्या हिंदूला कुठला भूत झपाटलाय तेच समजत नाही. त्याच्यामुळं प्रत्येक हिंदूनी, महिला असो किंवा पुरुष असो, एकत्रित राहावं. ज्यावेळेस हिंदूवरती संकट येतं त्यावेळेस सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं, याच्यावर आवाज उचलायला पाहिजे. ज्यावेळेस मुस्लिम समुदायावरती ज्यावेळेस संकट येतं ते फतवा काढतात. माहिती आहे का तुम्हाला फतवा म्हणजे काय? फतवा माहिती आहे का तुम्हाला? म्हणजे आदेश काढतात ते. जर एखादा व्यक्ती जर मुस्लिमांच्या विरोधामध्ये बोलला तर फतवा काढतात, त्यांचे आंदोलन होतात, नाही तर धडापासून शिर वेगळं केलं जातं. आणि आपल्या देवतांवरती कोणीही त्यांनी काही बोललं तरी आपण मुख गिळून बसतो. बरोबर आहे का नाही? मग असं व्हायला पाहिजे का म्हणजे प्रत्येक तरुण पिढी असू या वयस्कर असू, प्रत्येकाने हे मनावर बिंबवायला पाहिजे. नाही बिंबवलं तर पुढे येणारा दिवस आम्हाला खूप अवघड आहेत. त्यांची प्रजा वाढत चालली आहे बघा, त्यांची प्रजा इतकी वाढत चालली आहे, ते एकेकाच्या घरात 8-8 पोरं आहेत. आणि आम्ही विचार काय करतो, हम दो हमारा एक. पहिले तरी 2 होते, आता एकच आहे. कारण की आपल्याला कळतं, पण त्यांना त्यांचा समुदाय वाढवायचा आहे, त्यांना आतंकवाद घडवायचा आहे. अहो 57 देश मुस्लिमांचे आहेत, अजून किती देश पाहिजे? 52 का 57 देश आहेत. मग आपला एक हिंदू राष्ट्र होऊ शकत नाही. आपल्या सरकारला लाज वाटायला पाहिजे. कारण की आमचे हिंदू एकत्र येत नाहीत, एक संघटित होत नाहीत, तोपर्यंत हिंदू राष्ट्र होणार नाही. लक्षात ठेवा. आणि हिंदू राष्ट्र व्हायलाच पाहिजे. नाही झालं तर असंच होणार. आणि बघा, तिथनच त्या गावापासूनच अमरनाथ यात्रेला लोक जातात. तोच रस्ता आहे जायला. जर त्यावेळेस जर अनेक यात्रेंवरती जे यात्रेकरू आहेत त्यांच्यावर जर हल्ला झाला असता तर किती लोक मेले असते आपले. पण हे विचारपूर्वक झालेल्या घटना आहेत. तिथलीच काश्मीरचे जे मुस्लिम समाजाची लोक आहेत ते ह्या आतंकवाद्यांना मिळालेले आहेत आणि त्यांनी हे घडून आणलेले आहेत. त्यांना लपून ठेवतात ते घरामध्ये आणि वरून सहानुभूती द्यायला येतात. आम्ही वाचवलं, आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, पहिला आम्ही माणूस आहोत, मग जात धर्म. हे कोणाला सांगता तुम्ही? आम्हाला कळत नाही, आम्ही दूध पिते बच्चे आहोत, आम्हाला सगळं कळतं, पण आम्ही वळून घेत नाही. हे सगळ्यांना कळतं, लक्षात ठेवा. आणि घडून आणणारे त्यांच्यातलेच लोक आहेत. त्यांच्या महिला पण तशाच आहेत आणि त्यांचे पुरुष पण तसेच आहेत. कट्टरता त्यांच्यात एवढी आहे तर तुम्ही विचार करू शकत नाही. एक मुस्लिम महिला फक्त रामाच्या मंदिरात गेली पायी तर तिच्यावर फतवा काढला, तिला धमक्या आल्या, बलात्काराच्या धमक्या आल्या तिच्यावरती. एवढा नीच समुदाय येतो. त्यांचीच महिला बोलली, पहिला हा फतवा आपल्या भारतातून उकडून फेकून द्या, तरच कुठेतरी या भारतात शांतता राहील, अन्यथा राहणार नाही. हा असा समुदाय आहे. आणि आपण विचार काय करतो, नाही आपल्या गावात राहतो, मग एकत्र यायला पाहिजे, मग आपल्या गावकीच्या संस्थेत याला घ्यायला पाहिजे. अरे कशाला पाहिजे? तो आतंकवाद घडवायला, त्रास द्यायला? अहो एक मुसलमान आला तर 10 घेऊन येतो. किती घुसखोरी झालेली आहे आपल्या भारतामध्ये, पाहताय तुम्ही. सायलेंट बंदच करून टाक. म्हणजे अशा काय गोष्टी असतात. पण आम्हाला नाही, हम भाई आहोत. आणि काही जास्त अति शिकलेले असतात ना, शाने, ते याला विरोध करतात. ज्या वेळेस आपल्या भारताने
पाकिस्तान एक तुकडा दिला, त्याला आता पाकिस्तान नाव पडलंय, आपलाच भाग होता तो. सगळेच पाठवायला पाहिजे होतं ना तिथे. कशाला सांगितलं बाबा ज्याला राहायचं त्यांनी इथं राहा आणि बाकीच्यांनी जा. ज्यांनी राहिले त्यांनी 25 करोडच्या वर समुदाय केला इथे. आज तुमच्या आमच्यावर अटॅक करतायत आणि त्यांचा समाज वाढवतायत. म्हणून सावधान राहा. आज जे पहलगाम गावामध्ये या ज्या घटना घडल्या हे विचारपूर्वक घडलेल्या आहेत. म्हणून सगळ्या हिंदूंनी एकत्र येणं खूप गरजेचे आहे. समजतंय मी काय बोलतोय तुम्हाला? मन लागतंय का? हे जर आता ना ऐकणार ना, लक्षात ठेवा. मीडियाला तर सांगतातच आहे, पण समोरून सांगणं खूप महत्त्वाचं असतं. हे जे मी आज बोलतोय ना, हे यूट्यूबद्वारे अख्ख्या भारतामध्ये पसरणार आहे. मीच एकटा बोलत नाही, अनेक साधू संत पण बोलत आहेत याच्याबद्दल. आणि हे आज सगळे राजकारणी सगळे एकत्र आलेले आहेत. ठीक आहे, ते राजकारण असेल, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाहीये. पण अशा ठिकाणी जोपर्यंत आपला आत्मविश्वास वाढत नाही, आपली सरकार पूर्ण तिथे व्यवस्था करत नाही, अशा ठिकाणी फिरायला पण जाऊ नये. जावं का मला सांगा? ज्या ठिकाणी आपला घात होणार आहे त्या ठिकाणी जावं का याचा विचार प्रत्येकाने करायला पाहिजे. प्रत्येकाला माहिती आहे ही जागा आतंकवादी आहे, तरी माणूस तिथं वाघा बॉर्डर, ते काश्मीर, अजून तिथं काय अजून बरेच आहेत छोटे मोठे गावं, निसर्ग. मी तर काय गेलो नाही, आपल्याला माहिती नाही आणि जाणार पण नाही कधी तिथे. पण सांगायचं कारण काय, ज्या ठिकाणी घातपात होणारे अशा ठिकाणी कधी जाऊ नये. बाबा बोलतात ना, रडून घरात बसावं पण हसून बाहेर कधी फिरायला जाऊ नये. कधी आनंद लुटू नये. कधी तुमचा घात होईल याची गॅरंटी नाही. कुठल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपला मृत्यू होऊ शकतो, आपल्याला माहिती आहे इथं काही होऊ शकतो, तरी आपण कॉलर ताणून छाती ताणून जातो, बघू काय होतंय ते. अरे आपण काय भूतपिशाचे का? तृप्ती आत्मेत मग आपल्याला गोळी मारली का आरपार जाईल? नाही ना. मग एवढं लक्षात ठेवा, आम्ही हाडा मासाची माणसं आहोत आणि माणसाप्रमाणे राहायला पाहिजे. फिरा नाहीये असं नाहीये, मी बोलत नाही नका फिरू, पण कधी फिरावं? ज्या वेळेस आपल्याला वाटेल आपल्या सरकारने पूर्ण बंदोबस्त केला त्या काश्मीरचा, त्यावेळेस त्या ठिकाणी जावं, अन्यथा जाऊ नये. तिथे या घटना घडतच राहणार. लक्षात ठेवा, किती नियम तुम्ही कडक आखा नाही तर आखू नका, तिथे हे होणारच. म्हणून मी प्रत्येकाला सांगत राहतो, बाबांना अशा ठिकाणी जाऊ नका. तुम्हाला देवाने आयुष्य सुंदर दिलेलं आहे. हे अकालीन मृत्यू होतात, पुनरपी जन्म होतो, परत ते कष्ट, परत तो त्रास. 84 लक्ष योनी भटकण्यापेक्षा बाबांनो चांगलं राहा, आनंदात राहा. अशा ठिकाणी जाऊ नका, तर तुमचा घातपात होईल आणि त्या जन्माचं सार्थक व्हायला पाहिजे तुमचं आमचं. म्हणजे नामानी नामस्मरण करा आणि कष्ट करा आणि अशा ठिकाणी फिरायला जा, तर तुम्हाला त्रास होणार नाही. मोकळा श्वास तर प्रत्येकाला घेता यायलाच पाहिजे, घ्या, पण तो असा घ्या तर तुमच्या जीवनामध्ये संकट येता कामा नये. ही अशी अवस्था आहे. किती बाया रडतायत, काय अवस्था आहे. अनेक ठिकाणी आंदोलन होत आहेत. अरे किती नाटकं कराल? हे आंदोलन करण्यापेक्षा याच्यावर ॲक्शनच घ्या ना डायरेक्ट. कशाला ही नाटकं लोकांच्या समोर दाखवायचं? आम्ही तुमच्या मागे आहोत आणि तुम्ही आमच्या मागे आहेत कपडे सांभाळायला. कशाला, काय गरज आहे? बरोबर बोलतोय का? सगळं समजतं ना, का समजत नाही? आधार द्यायला जातात, इथून मागे बरं तुम्हाला आधार देता येत नाही. 5-5 आणि 10-10 लाख रुपये देतात. आम्हाला काय भीक लागली का? पण सांगायचं कारण काय आहे बघा, आपल्या जीवनात आपणच कारणीभूत असतो. आपल्यालाच समजत नाही नक्की कुठं जायचं कुठं जायचं नाही, आणि मग असा मृत्यू ओढून घ्यायचा. हे अकालीन मृत्यू झाले. हे काय नैसर्गिक मृत्यू झाले का? कोणतरी मारलं ना आम्हाला, मग त्याचा बदला तर घ्यायला पाहिजे. आता ठीक आहे, सरकारने घेतला, ॲक्शन घेतली सरकारने, काही गोष्टी त्यांच्या बंद करून टाकल्या, 5-6 गोष्टी बंद केल्या त्यांच्या. आता पागल झालेत. आता युद्ध करण्याच्या पण तयारीमध्ये आहे, सराव चालू आहे, पण होते का नाही ते स्वामींना माहिती, आणि होऊ नये माझ्या इच्छेने तरी. तर सांगायचं कारण काय, हे काय अशा गोष्टी असतात याच्यावर प्रत्येक हिंदूंनी लक्ष द्यायला पाहिजे.
आणि आपल्या हिंदू मुलींना पण आहे ना, हे असे जे जिहादी लोक आहेत ना, हेच मिळतात प्रेमविवाह करायला. बघितलं तुम्ही, लव जिहाद असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. मग लपडी लुपडी करतात, मग असे कपाटामध्ये, कुठं फ्रीजमध्ये, कुठं वॉशिंग मशीनमध्ये अशा ठिकाणी तुकडे करून ठेवले जातात मस्तपैकी शोच्या याच्यामध्ये. मग का कळत नाही आम्हाला? आम्हाला काही हिंदू मुलं नाही आहेत का? मग आम्हाला मुस्लिमच पाहिजे? अहो, हे कोणाच्या बापाचे नाही. ह्याला पैसा मिळतो हिंदू मुली पटवण्यासाठी, ह्याला पैसा मिळतो. त्यांची कमिटी असती त्यांच्याकडनं यांना 5 लाख रुपये मिळतात एक मुलगी पटवायला. तू तिच्यावर खर्च कर, तिला फिरव, हॉटेलमध्ये ने, 7 स्टार 5 स्टार जे वाटेल ते कर आणि लग्न कर, 3-4 मुलं जन्माला घाल आणि दुबईला विक. आणि तिथं तिला एकतर जर ती नाही ऐकलं तिला गोळी मारतात किंवा तिला तिथं संडास साफ करायला ठेवतात. इतकी तिची बेकार अवस्था होती. मग का आपल्या तरुण मुलींना समजत नाही का मेंढ्या वळायला जायचं आम्हाला सौदीमध्ये, आणि आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाहीत? मला तर वाटतं असंच आयुष्य जातं काय नाही त्यांचं. म्हातारपण, आता म्हातारपणी काय लग्न करायचं? सांगायचं कारण काय आहे? प्रत्येक मुलीने हा विचार करायला पाहिजे. मुलगा कष्ट करणारा असला तर योग्य आहे, आईबापाच्या जीवावर जगणारा मुलगा नाही पाहिजे. आणि ह्या मुस्लिमांच्या नादी लागू नका बाबांनो. हे कोणाच्या बापाचे नाही, यांच्या धर्मावर आलं ना, बघा हे माकडाचा कळप कसा असतो अशा कळपात राहतात. हे हिंदू तरी वाघासारखा फिरतो. मला सांगा कुठला हिंदू कळपात राहतो आहे का? म्हणून तर तो असा फांद्यांसारखा पसरलाय. कोण आपला हिंदू एखादा संकटात पडला का कोण कोणाच्या मध्ये येतच नाही. बरं झालं, चांगलं झालेला मारलं, ते याला उतच होता असा आपला हिंदू विचार करतो. पण असा विचार करणार नाही, अरे हा याला एक वेगळ्या जातीचा व्यक्ती, वेगळ्या समुदायाचा व्यक्ती याला मारतोय, मग आपल्या माणसाने त्याला वाचवायचं सोडून त्याचा विरोध करतो. म्हणून असं न करता आपला हिंदू असेल तर तिथं मध्ये पडायचं, त्याला वाचवायचं, त्याच्यातून बाहेर काढायचं, त्याच्या विरोधात जायचं नाही कधी. मग तो कसाही असो, नंतर मग त्याला फटका गावात आणून काय हरकत नाही. पण तोपर्यंत तरी एखाद्या जर मुस्लिम समाजामध्ये जर तो अडकला असेल, त्याला बाहेर काढणं हिंदूंचं काम आहे. बरोबर आहे का नाही? अहो, ज्या ठिकाणी केदारनाथच्या इथे ज्या आपण कुठे बद्रीनाथला जातो तिथं पहिलं गायीची पूजा केली जाते. ज्या ठिकाणी जगन्नाथपुरी आहे त्या ठिकाणी पहिलं गायीला मान आहे, आणि त्याच ठिकाणी गायीचं कत्ल केला जातो आणि ते मांस खातात गायीचं. अरे हिंदूंना शरम वाटायला पाहिजे आपल्या. फक्त आम्ही दाखवतो कुठेतरी 4 गोष्टी, आम्ही ही गाडी अडवली, ती गाडी अडवली, पण हे बंद का नाही होत? याच्या मागे आपल्या सरकारची चुकी आहे. या गोष्टी बंद व्हायला पाहिजे. कारण की गाय ही आपली आई मानली गेलेली आहे. गोमाता ही आपली आई आहे, हिला राष्ट्रमाता म्हणून घोषित करायला पाहिजे. पण कोण लक्षच देत नाहीये. पण जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत लोकांच्या डोक्यात शिरणार नाही या गोष्टी. कोणतरी बोलायला पाहिजे. नाही बोललं तर मग हे असंच होत राहणार, आणि नंतर आपला समाज कमी होणार आणि त्यांचा समाज वाढणार. मग असेच बलात्कार होणार, घरोघरी जाऊन अत्याचार होणार, आंदोलन होणार, घरं जाळणार. बांगलादेशमध्ये काय झालं तुम्ही बघितलं. अक्षरशः घरात जाऊन काही माणसांना जाळलं, पण एक घरं जाळली, दुकानं लुटली, बायांच्या इज्जती लुटल्या त्या ठिकाणी. मला सांगा हे कोण आहेत? आतंकवादी नाही तर कोण आहेत? आणि याला जबाबदार कोण आहे? तिथली सरकार. म्हणजे आम्हाला मुस्लिमांचं वोट मिळवण्यासाठी आम्ही हिंदूंना बळी देतो. सर्वात जास्त हिंदू असून पण हिंदू पुढे येत नाही. याच्या मागचं कारण काय? हिंदूच चुकीचा आहे. घाबरतो आम्ही. जसं ते विरोध करतात तसंच त्या पद्धतीने आपण उभं राहायला पाहिजे. जशाला तसं उत्तर नाही दिलं तर उद्या तुमचा अंत हे 100% लक्षात ठेवा. नाहीतर फक्त मी बोलतोय, तुम्ही ऐकताय, हा जो माझा आवाज आहे आता अख्ख्या जगात जाणारच आहे आणि जायलाच हवा आहे.
मी तर विचित्र महाराज आहे, अख्ख्या सगळ्यांना माहिती आहे. जशाला तसा, जसा भाव तसा देव आहे मी, लक्षात ठेवा. ज्याला माळ कळती त्याला माळच सांगणार, आणि ज्याला दैत्य कळतो मग त्या पद्धतीनेच वागतो मी पण. कारण की मी हिंदू आहे, मी सनातनी आहे. पहिला मी या राष्ट्रामध्ये जन्म घेतला, म्हणजे हिंदू म्हणून जन्म घेतलेला आहे, एक सनातन धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि या सनातन धर्माचं रक्षण करणे, हिंदूचं रक्षण करणे, त्याच्यावर बोलणे हे माझं कर्म आणि हे माझं कर्तव्य आहे, एवढं लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय, यांच्यावर विश्वास न ठेवता, मुलगा असो मुलगी असो, या आपल्या गावातली इतर गावातली लोक असो, यांना यांच्या लायकीतच ठेवा. हे राहतात ना माकडांसारखे, कोल्यांसाठी सारखे, डुकरांसारखे, यांना तिथंच डांबून ठेवायचं. जे आतंकवादी असतील ते, काही मुस्लिम बोलतो आपण चांगलेत, पण त्यांच्या मनात काही त्यांनाच माहिती काय कपट आहे ते. काय मुस्लिम याच्यावर आवाज नाही उचलत, त्यांना बरं वाटतं, अच्छा हुआ, बरं झाले मारले हे. पण आम्ही ते मनावर बिंबवत नाही. आज घरोघरी मातम चालू आहे. आज आपण जेवतोय, गोडधोड खातोय, पण त्या ठिकाणी रडतायत लोक. अशी अवस्था निर्माण झालेली आहे. किती लोक मेले, आपण 28-30 काही लोकांचा आकडा आहे फक्त, पण किती लोक मेले कोणाला माहिती. काही लोक किती हॉस्पिटलमध्ये आहेत, आणि आम्ही फक्त गाठीबिटी घेतो. गाठीबिटी घेऊन काय मेलेले परत खाली येणार आहेत का? याचा बंदोबस्त करा एकदाच. त्या काश्मीरमधले जेवढी घरं आहेत, सगळ्या घरांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे. त्या घरोघरी जाऊन सगळ्यांची घरं चेक व्हायला पाहिजे. आपल्या मिलिटरीला आदेश द्यायला पाहिजे तो सरकारने. त्यांच्या घरामध्ये कुठल्या हत्यार आहेत, काय काय त्यांच्या घरामध्ये लपवलेल्या गोष्टी आहेत, सगळ्या बाहेर काढायला पाहिजे. आणि ज्याच्या ज्याच्या घरामध्ये हत्यार भेटतील त्याला डायरेक्ट गोळीने शूट करायला पाहिजे. माफ नाही करायला पाहिजे. माफ केलं तर ते फायदाच घेणार, याला माफ नाही करायचं. अहो, जुन्या काळामध्ये राजांनी असंच केलं, मुस्लिमांना इथे येऊन दिलं या व्यापारासाठी. आज आपल्याच छाताडावर बसले ते, म्हणजे त्यांना ते विवेक नव्हता. मग श्रीकृष्ण भगवान किती श्रेष्ठ असतील. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानाम सृजाम्यहम. त्यावेळेस श्रीकृष्ण भगवानाला समाध दिलं, बाबा लक्षात ठेवा, धर्म हा पहिला श्रेष्ठ आहे. आपला सनातन धर्म हा जागृत ठेवा. हिंदू सनातन धर्माबद्दल कोण बोलेल विरुद्ध, त्याच्यावर आवाज उचलायला प्रत्येक हिंदू सनातनी व्यक्ती किंवा महिला असो, यांनी आवाज उचलायलाच पाहिजे. काय श्रीकृष्ण भगवान म्हणालेले. म्हणजे देवाला कधी माहिती होते या गोष्टी होणार आहेत, पण आम्ही मनावर बिंबवलं नाही. आम्हाला नाही. आता लेटेस्ट चालू आहे ना, आता हे कलियुग चालू आहे, आताची दुनिया आहे, वैज्ञानिक जीवन आहे, सगळे एकत्र यायला पाहिजे, सगळ्यांनी एकत्र व्यवहार करायला पाहिजे. असं कुठं होतं का बाबांनो? ते कळपमध्ये राहतात आणि आपण वेगवेगळे राहतो. आपण पण कळपमध्येच राहायला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाहीत, संघटित होत नाहीत, तोपर्यंत ही लोक अशीच फायदा घेणार. प्रत्येक मुस्लिमावरती संशय वृत्तीनेच पाहायला पाहिजे, किती तो चांगला असो. कारण जीवाला लागलं, आपली लोक मेली आहेत, म्हणजे आम्ही कुठे फिरायचं नाही का? आम्ही कुठे जायचं नाही का? आम्ही आयुष्यभर घरातच मरायचं का? या उन्हातानामध्ये आयुष्यभर कष्टच करायचे का? मग कुठे 4 दिवस सुट्टीचे मुलांना मिळत आहेत. जर अशा थंड हवेच्या ठिकाणी जर आम्ही फिरायला गेलो, तर त्या ठिकाणी हे मुस्लिम सगळे एकत्र येऊन विचार करतात, आतंकवादी आणतात आणि घरामध्ये लपवतात आणि सांगतात एवढे हिंदू फिरायला आलेले आहेत, आजचा दिवस चांगला आहे, शुभ मुहूर्त आहे, आताच अटॅक करा. आणि मग त्यांना हे लपवतात. त्या काळामध्ये त्यावेळेस तर मोदीचं सरकार नव्हतं, त्याच्या अगोदर पण, त्याच्या आधी तर खूप अटॅक व्हायचे, खूप बॉम्बस्फोट व्हायचे, आणि हे मुस्लिम स्वतः घरामध्ये आतंकवादी लपवायचे. नाहीतर दगडफेक, नाहीतर विटांचा मारा करायचे. आपल्या मिलिटरीवरती विचार करा. निर्णय घ्यायची पण ताकद नव्हती, अधिकार नव्हता आपल्या मिलिटरीवरती. त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, लबाडांचं सरकार होतं, मुस्लिमांचं सरकार होतं.
आज हिंदू सनातन धर्माचं सरकार आलेलं आहे. मी काय त्यांची बाजू घेत नाही, पण हे सत्य आहे. आज मोदी आल्यापासून आतापर्यंत तिथं असा आतंकवाद घडला नाही, पण तो घडून आणला जाणून बुजून. आणि त्याच्यामध्ये फक्त काश्मीरची लोकच आणि तिथली राजकारणी जबाबदार आहेत. आणि त्याच्यात सर्वात जास्त आपलं सरकार, कारण की दुर्लक्ष केलं सरकारने, लक्ष नाही दिलं. जाऊ दे, चाललंय काय नाही आता कोण. अहो, या जगामध्ये ह्या लोकांवर कोणच विश्वास ठेवू शकत नाही. एवढे नीच वृत्तीची लोक आहेत ही. तुम्ही आम्ही तरी यांना कामं देतो, आपल्या मठ मंदिरांची कामं देतो यांना आपण, यांच्या हातातनं चांगली चांगली यांना रोजीरोटी देतो, आणि हे आपले घातपात करतात. आणि आपला एखादा हिंदू धर्मातला व्यक्ती असतो, त्याला अहंकार पण इतका असतो, तर त्याला वेळ नसतो फोन केल्यावरती, अरे बाबा कुठेतरी लाईट गेली बसवायला ये, तो बोलतो उद्या येतो आणि परवा येतो. आणि यांना एक फोन केलं ते हजर होतात. यांच्या हातातनं आपल्याला कामं करून घेतात. मग आपला हिंदू धर्मातला मुलगा व्यक्ती एवढा माज आला, त्याला इतका पैसा तुझा वर आला, अरे जिथं काम मिळेल एक फोनवरती तू हजर व्हायला पाहिजे. या लोकांना एकही काम मिळता कामा नाही. कशाला मिळायला पाहिजे काम? एकही काम मिळता कामा नये. ज्यांनी बोलवलं तिथं तुम्ही हजर राहायलाच पाहिजे. वेळ काढा, काही करा, 5 मिनिटं तिथं हजेरी लावा, संध्याकाळ रात्र हो, बाबा उद्या कसा पण येईल, 10-15 मिनिटं तुझं काम करून जाईल. आम्हाला अहंकार, इगो. कोण एखादा उलट बोलला, अरे काय तुला एवढं सांगून एवढं तुला मान लागला का, अजून त्याचा इगो वाढला. तसं काय धीरूभाई अंबानीची अवलाद ही. किती अशी मुलं आहेत चांगले चांगले कामं करतात, पण त्यांना 100 फोन करावे लागतात, आणि यांना एक फोन केला ते हजर होतात. मग त्यांच्यामुळे अशा लोकांच्या हातातनं आपल्याला काम करून घ्यावं लागतं. मग अशा लोकांच्या हातातनं काम करून घ्यायचं नसेल तर हिंदू मुलांनी जागृत राहा. एका फोनवर हजर व्हा, त्यांची कामं करा. काय पैसा असेल तुमचा तेवढा घ्या तुम्ही, पण अशा लोकांना आपल्या महाराष्ट्रात भारतात काम मिळवून द्यायचं नाही. आपणच ठेका घेतलाय का आपला भारत महान आहे, मग सगळे आमच्या छाताडावर बसा. अहो, एवढे मुस्लिम देश आहेत, अनेक देश आहेत, त्यांच्या जातीपाती सांभाळून आहेत, आणि आमच्या याच्यामध्ये अनेक जाती. अहो, जातपात कधी टिकणार? ज्यावेळेस हिंदू सनातन धर्म टिकेल त्यावेळेस तुम्ही टिकाल ना, नाहीतर तुम्ही टिकाल का? नाही टिकणार. म्हणून हे जातपात गाडून टाका, आणि हिंदू म्हणून आणि सनातन म्हणून जगा. त्या हिंदू सनातन धर्मामध्ये जातीपाती आल्या, ज्यावेळेस संकट उभी राहतात त्यावेळेस एकत्र या, अन्यथा तुमचा आमचा घात हा 100% आहे. पुढे भविष्यात जाना बाबांनो, कलियुग घोर चालू आहे. कलियुग काय 4,32,000 वर्ष टिकलच याची गॅरंटी आहे का? नाही. कधी याचा विनाश होईल. तुमच्या आमच्या बुद्धीच्या पलीकडे या गोष्टी आहेत. आताच एवढी बेकार अवस्था आहे, तर त्या काळामध्ये एवढी गरमी पडत नव्हती, आता एवढी उष्णता पडते, तर माणसाच्या जीवाची लाहीलाही होते, माणसं मृत्युमुखी पडतात. मग विचार करा, सूर्य किती तापतोय, हळूहळू वाढत जाणार, आणि तुमच्या आमच्यामुळे घडत चालले. आम्ही झाडी तोडत चाललो, आणि बाहेरच्या लोकांना आम्ही आधार देतो, बाबा राहा. काही लोक, काही शेठ असतात ना, हरामी शेठ, एवढे हरामी असतात ना. एखादा मुस्लिम असू या कोणी बाहेरच्या व्यक्ती त्याला खूप सपोर्ट करतात, कारण तो माझं काम करतोय ना, आपला हिंदूच. व त्यांनी काय गुन्हा केला, चुकी केली ते बघत नाही, त्याला पळून लावतात, तू पळ इथून, नाही ते लोक तुला मारतील. एवढे नीच लोक पण आपल्यामध्ये आहेत, नाही आहेत का? किती ठिकाणी आहेत, मुंबई ठिकाणी मी डोळे पाहिलेल्या घटना आहेत या. अहो, ज्या ठिकाणी, मुंबई ठिकाणी, मी त्या गावाचं नाव सांगणार नाही, काही लोकांनी आपल्या हिंदूचा तिथं मर्डर केला, आणि तिथल्या एका गाववाल्यांनी ते 4-5 जण पळून लावले त्यांच्या गावाला, तुम्ही निघून जा, म्हणजे तुम्हाला इथं कोण शोध घेणार नाही. मग विचार करा, एवढे नीच वृत्तीची पण लोक आहेत. मग कसं काय मला सांगा, आपण एकत्र होणार का आपण एकत्र? अहो, अशांना तिथं फासावर द्यायला पाहिजे. कायदा नाही आहे का आपल्याला? पोलीस नाही आहेत का? पण आम्ही सांगणार नाही. आमची कामं होतात ना फुकटमध्ये, फुकट कामं झाली का आम्ही आतंकवादी असू तो घरात लपून ठेवू. म्हणून लक्षात ठेवा. आता लक्षात आलं, हे लोक बोलतात ना आतंकवाद्याला जातपात नसते. नाही, आतंकवाद्याला जात असते, कारण की हिंदू बघून मारला.
हिंदूला पाहून मारलं ह्यांनी. इतका जीव तळमळला ना, हिंदू बघून मारला ना. पण बोलतात ना, आपल्या संस्कार आहे, हो संस्कृती आहे, आपले साधू संत आपल्याला ते शिकवत नाहीत. आपल्याला सांगतात बाबा सबुरीने घ्या, कोणावर अत्याचार करू नका, सगळ्यांनी लहानात लावून राहा, त्याचाच फायदा ही नीच लोक घेतात. म्हणून आता लक्षात ठेवा, एक हात में भाला एक हात में माला. जोपर्यंत तुम्ही असे वागत नाहीत, बघा लोक बोलतात नाही कायदा आहे ना. अरे तू मेल्यावर कायदा येईल का तुझ्या जवळ? एखादा व्यक्ती आता समोरच तुला मारणार आहे, पोलीस स्टेशनला फोन करसपर्यंत तुला खलास करणार तो. तोपर्यंत तुझे हात काय बांधलेले आहेत काय? जसेल तसं उत्तर द्यायला शिका, मग पुढची गोष्ट पुढे बघू, कायदा काय बोलेल ते बोलेल. पण स्वतःचं रक्षण करायला शिका पहिलं. का मी कट्टर सनातनी हिंदू आहे, लक्षात ठेवा. मी अध्यात्म मार्गात साधू आहे, नाथ संप्रदायामध्ये माझ्या महाराजांनी योगी बनवलेला आहे. मी पण कट्टर हिंदू सनातनी आहे. मी झुकणार नाही, वाकणार नाही, लक्षात ठेवा. रक्तच आहे ना आमचं भगवं. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, अरे भगव्याचं महत्व एवढं सुंदर आहे ना, तुम्हाला माहिती नाहीये. भ म्हणजे भय रहित, ग म्हणजे गर्व रहित, आणि व म्हणजे वासना रहित. याला भगवं असं म्हटलं गेलेलं आहे. आणि या भगव्याची जाण ठेवा प्रत्येकाने. या भगव्याची जाण नाही ठेवली ना तर हिरवं येईल, हिरवं. मग बसा हिरवं आणि तो चंद्र घेऊन फिरवत. अहो त्या नालायक जातीमध्ये असंच शिकवलं जातं, चंद्र अर्धा आहे, गोल नाही येतो. त्याच्यावर असा स्टार आहे, तिथं आपोआप वरून बसवला जातो. एवढे पागल लोक आहेत ते. उलट शिकवलं जातं सगळं त्यांच्यामध्ये. त्यांच्या ते काय धर्मगुरू नीच असतात ते, काय फतवे काढतील, काय हलाला काढतील, नालायकपणा, आके घाण लोक ती लोक. फक्त आपलाच धर्म सनातन हा श्रेष्ठ मानला गेलेला आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, बाबांनो सावधान राहा, डोळे झाकून राहू नका. तुमचा कितीही जिगरी एखादा मुसलमान व्यक्ती असेल ना, त्याच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. ज्या दिवशी त्याच्या धर्मावर येईल ना, त्या दिवशी तुमचा मागून त्यांनी नाही गळा कापला तर मागेल ते हारेल. एवढं लक्षात ठेवा. त्या जातीला हेच शिकवलं जातं. हिंदू आपला दुश्मन आहे आणि त्याला दुश्मनेच्या पद्धतीनेच पाहायचं. आपली फक्त कामं साधायची. ज्या दिवशी आपल्या धर्मावर आलं त्या दिवशी यांचे गळे कापायचे. आणि त्यांना जेलची भीती काय नाही बरं का, कायद्याची भीती नाही त्यांना. कारण ती पोरच 10-10, 15-15 पोरं काढतात. त्यांना काय फरक पडतो, 4 मेली 4 वाचली तरी. म्हणून आपल्या हिंदूंनी प्रत्येकाने जागृत राहायला पाहिजे आणि याचं भान राखायला पाहिजे. कोणावर विश्वास ठेवायचा नाही. जेवढ्या जातीपाती अमुक तमुक आहेत आपल्या हिंदू धर्मामध्ये, त्यांनी पहिले जातपात गाडून टाका आणि हिंदू सनातन म्हणून वागा. तरच तुमच्या जीवनाचं कल्याण होईल. तरच तुम्ही या भारतात टिकाल. नाही तर इथं बांगलादेश व्हायला जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही म्हणाल नाही आमचं गाव एकत्र आहे. अरे तुम्हाला काय माहिती, आपल्या संभाजीराजांना कसं मारलं, आपलीच लोक फितूर होती. त्याच्यामुळे तर संभाजीराजे गेले ना, का नाही गेले? मग याचा विचार करा. फितूर होऊ नका, कट्टरतरी वागा आणि सनातनी व्हा आणि या भगव्याची जाण ठेवा. लक्षात ठेवा, हाच भगवा तुम्हाला वाचू शकतो. नाही ती डुकराच्या अवलादी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं लक्षात ठेवा. आज याच्यावर बोलायचं होतं मला. हे जर बोललं नाही तर हे आपल्या गावोगावी आणि इतर पण राज्यांमध्ये या इतर अनेक ठिकाणी तर बोलतातच आहे. पण माझं पण कर्तव्य बोलायचं आणि हे मी बोलणार. कारण मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तिथून गोळी आली तर माझी पण पिस्तूल रेडी आहे, डायरेक्ट झाडून टाकेल. पण अशा काही घटना असतात. म्हणून लक्षात ठेवा, अशा लोकांना न घाबरता जर कायद्याचा आधार घ्यायचा असेल, वेळ असेल तर कायद्याचा आधार घ्यावा. आणि जर एखादा समोरच तुम्हाला आता ठार मारणार आहे तर पहिलं तुमचे हात चालायला पाहिजे. तुमचा बचावाचा प्रयत्न तुम्ही स्वतः करायला पाहिजे. मग कायदा. आलं लक्षात मी काय बोललो? याच्यात काय वाईट तुम्हाला ऐकायला आलं? कारण की आपल्या हिंदू सनातन धर्माचा प्रसार प्रचार आहे हा. परत अशी घटना घडू नये अशा जागेमध्ये, म्हणून हे बोलणं भाग आहे. आता तर विश्वास नाहीये आणि कोणी अशा ठिकाणी जाऊ नका. मोदींचं सगळं बंद केलेलं आहे तिथे. आता निर्णय पटापट घेऊन टाकलेले आहेत. पण तरीही विश्वास ठेवू नका. अजून पण आतंकवादी तिथं असू शकतात आणि आहेत.
आणि ह्याच लोकांनी, नालायक लोकांनी, काश्मीरच्या लोकांनी तिथं लपून ठेवलेल्या गोष्टी आहेत. ह्या आलं लक्षामध्ये, ह्या लोकांना लपून ठेवलंय. परत एखादा दोन बाहेर पडेल आणि तुम्हा आम्हाला गोळ्या घालेल. पहिले जोपर्यंत सरकार याचा बंदोबस्त करत नाही अशा ठिकाणी फिरायला जाऊ नये, टाळायचं. आपल्या महाराष्ट्रात फिरा, या जे भारतामध्ये जे राज्य आहेत योग्य फिरण्याचे राज्य आहेत अशा ठिकाणी जावा. पण अशा ठिकाणी जाऊ नका जिथं बर्फ आहे, मग अंगावर घेऊ मजा मारू, मग एक गोळी बसली का डायरेक्ट परलोकची यात्रा. एवढं लक्षात ठेवा. असो, आतापुरतं एवढंच. परत एकदा स्वामी महाराजांना सगळ्यांनी प्रार्थना करायची आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सद्गुरु शिवा गोरक्षनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री गुरु महाराज की जय. ओम श्री महालक्ष्मी माता की जय. हर हर महादेव. सर्वांना आदेश 5 मिनिटं स्वामींचं नामस्मरण करायचंय, टाळ्यांच्या गजरामध्ये करायचंय. हिंदू म्हणताना सगळे सनातनी आहोत ना आपण. मग आपल्या महाराज कोण आहेत? कट्टर सनातनी हिंदू आहेत आपले स्वामी महाराज. लक्षात ठेवा, कारण लंगोटवरती आहे, दिगंबर आणि अवधूत स्वरूप आहे. म्हणून सगळ्यांनी स्वामींचं नाम घ्यायचंय. महाराज तर बोलले जातीपाती गाडून टाका, पण त्याच लोकांनी, मी सांगेल जो अनुभव आहे महाराजांचा तो पुढच्या मी अध्यायामध्ये सांगेल, चिंता करू नका. पण एकदा आता परत आपण स्वामींचं नामस्मरण करून घ्या टाळ्यांच्या गजरामध्ये. चला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सद्गुरु स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ